आजच्या निवडीसंदर्भात आपण काय पूर्ण पाहिजे. स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, विश्वजित कदम साहेब, विशाल पाटील साहेब, जयंत पाटील साहेब, शिवाजीराव नाईक साहेब, हे विलासराव जगताप साहेब, रोहित पाटील साहेब, आमचे सर्व नेते व माझे सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि माझे सर्व जिल्हा परिषद गटातून सर्व मतदार बंधू यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला हे सभापती पदाची संधी मिळाली असून मी सर्वांना आभार मानते. सर्वांना सोबत विश्वासात घेऊन काम करते आणि पुढं हे पदाला योग्य न्याय देण्याची प्रयत्न करते. आज जिल्हा परिषदेच्या ज्या निवडी झालेल्या विशेष समिती सभापतीच्या त्या सगळे पद ग्रामीण भागात दिलेले आहेत. होय. तुम्ही तर जिल्हा परिषद आमदारकी निवडणूक लढवली होती आणि प्रचंड तुम्ही संघर्ष केलेला आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा विधानसभा आम्ही लढवलो आणि योगायोगाने आमचे घरी परत सभापतीपद मिळालेले आहे. अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब, विशालदादा, विश्वजित कदम आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि जत तालुक्यातील आमच्या गटातील मतदारांचे सगळ्यांचे आभार मानतो. ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा असतील, आरोग्य सुविधा असतील, ग्रामपंचायती सक्षमीकरण करायचं आहे. प्रत्येक घटकांना जी काय आता आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणी पुरवठा असं प्रत्येक खूप 4 वर्ष झाला प्रशासकाकडे जिल्हा परिषद होता. आता पदाधिकारी आल्यामुळं सगळ्यांना सर्वसामान्यांचं जिल्हा परिषद आहे असं परत एकदा जिल्हा परिषद प्रत्येकाच्या दारी नेऊन योग्य ते न्याय देण्याचे आम्ही काम करू. आणि तसेच विधानसभेची पण तयारी, 3 वर्ष विधानसभा आहे, लोकांचे सर्वांचे मन जिंकून परत विधानसभेला नव्याने तयार सगळे मतदारसंघ करू आम्ही. तुम्ही जिल्हा परिषदमध्ये आधी पदाधिकारी होता, त्या अनुभवाचा तुम्हाला काय फायदा होईल तुमच्या ह्यानं? नाही, अनुभव म्हणजे कसं आहे, त्यांनी सुशिक्षित आहे, BA BEd आहे आणि आमच्या घरी 50 वर्ष माझ्या कुटुंबात समाजकारण राजकारण आहे, त्याचे अनुभव त्यांनाही आणि आम्हालाही आहे. तर सगळ्या मतदारांना जत तालुक्याला उपयोग होईल असे समीकरण आम्ही करू. भाजपनं फार मोठी ताकद लावली होती या निवडणुकीसंदर्भात, जिल्हा परिषद अध्यक्षपद असू द्या किंवा तुमच्या विधानसभा अध्यक्षपद, तर तुम्ही फार मोठी फाईट दिली आणि पुन्हा हे जिल्हा परिषद तुम्ही सत्ता मिळवली, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कुठल्याही पक्षापेक्षा मतदार राजा असतो. मतदारांच्या मनात जी गोष्ट येते त्यांनी ते हक्क बजावून आम्हाला निवडून दिलेलं आहे. आता आमचं ध्येय जनता ही आमचे ध्येय आहे. कुठल्या पक्षाला विचार न करता जत तालुक्याचे विकास कसं होते त्याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. जर तुम्ही आज त्या आमच्या जनसंवादाबद्दल संपर्क साधला त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. थँक्यू.